आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। समाविष्ट 34 गावातील समस्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयात बैठका। समाविष्ट गावातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार। राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सदस्यांबरोबर बैठका होणार। बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना। शिवाजीनगरमधील मेट्रोच्या स्थानक आणि एसटी बस स्थानकांसंदर्भात आढावा बैठक। गतिशील आराखडा तयार करा। अजित पवारांच्या वाहतूक कोंडीबाबत सूचना। सर्वंकष गतिशील आराखडा तयार करण्याच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून आजपासून उड्डाणं। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा। पुण्यात भटक्या श्वानांमुळे नागरिक त्रस्त। शहर आणि उपनगरातील गल्लीबोळात रहिवासी सोसायटी आणि सार्वजनिक ठिकाणी श्वानांचा त्रास। महापालिकेकडून ठोस उपाय नाही। पिंपरी चिंचवडमध्ये आता रात्रीच्या बांधकामांना बंदी। बांधकाम प्रकल्पांसाठी पर्यावरणपूरक नियमावली जारी। ध्वनी प्रदूषण टाळणं, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी पालिकेचा पुढाकार। पुणे विद्यापीठातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान एकांकिका स्पर्धा। विज्ञानधारा स्पर्धेचं आयोजन। जानेवारीत होणाऱ्या स्पर्धेत 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार। विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम 1 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजन। पुण्याच्या भोरमध्ये एकलव्य करंडक 2024 कबड्डी स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत विविध भागातल्या संघांचा उत्स्फूर्त सहभाग।